सरकार आडमुठी भूमिका घेऊन बसलेलं होतं। सरकारला राग आलेला होता काल आम्ही कोणी चर्चेला गेलेलो नाही म्हणून, परंतु हा खोडसाळपणा होता सरकारचा। कारण आम्ही सारे शेतकरी नेते नागपूरच्या दिशेने येत असताना मध्येच आम्हाला रस्त्यात अडवून ते मुंबईला बोलवत होते, म्हणजे आम्ही आंदोलनस्थळी पोहोचू नये हे कारस्थान सरकारचं होतं किंवा बच्चूभाऊ एकटे पडावे त्या ठिकाणी, आणि म्हणून आम्ही बच्चूभाऊंना घेतल्याशिवाय चर्चेला येणार नाही ही आमची भूमिका होती। त्यामुळे आम्ही काल चर्चेला गेलो नाही। आज काय भूमिका आहे? आणि त्यामुळे सरकारनं आडमुठी भूमिका घेतली। आज सकाळपर्यंत पुन्हा सरकारच्या लक्षात आलं की 12 वाजता अगदी रेल रोको करायच्या तयारीनं सगळे शेतकरी रेल्वे रुळाच्या दिशेने गेले आणि मग सूत्र वेगानं फिरले आणि मग प्रशासनाकडून निरोप आला आणि मग आज दुपारी 4 वाजेपर्यंत 2 मंत्री या ठिकाणी सरकारचा निरोप घेऊन येत आहेत, आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर। बघू त्यांच्याकडून काय निरोप येतो, काय प्रस्ताव येतो सरकारचा, मग आम्ही आमचं पुढची भूमिका स्पष्ट करू। कुठेतरी मुंबईला जाऊ नये अशी भूमिका आहे। काही लोकांचं म्हणणं आहे का इथं चर्चा व्हावी, ते इथं शक्य होणार नाही। शेतकऱ्यांची मानसिकता तीच आहे, कारण सरकार ज्या पद्धतीनं आमच्याबरोबर वागलं त्यामुळं अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या येणं साहजिकच आहे। शेवटी शेतकऱ्यांना सुद्धा राग येणारच। सरकार जर असं वागत असेल तर शेतकऱ्यांना का राग येऊ नये, आणि ते मायबाप शेतकरी आहेत। आता काय भूमिका असणार आहे? 4 वाजता चर्चा करू, त्याच्यानंतर नागपुरात बैठक व्हावी यासाठी आग्रही असणार आहे तुम्ही? 4 वाजता त्यांचा काय प्रस्ताव येतो त्याच्यावर आम्ही ठरवू। सगळ्यांना तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करताय का चर्चेला जावंच लागेल? अवघा गेली 35 वर्षे मी चळवळीमध्ये आहे। कुठलीही चळवळ यशस्वी करायची असेल तर चर्चेचे दरवाजे बंद करून चालत नाहीत, कारण शेवटी सरकारमध्ये बसलेले लोक तुम्हाला आवडं न आवडं तुमच्या पसंतीचे असोत नसोत, पण संविधानिक पदावर ते बसलेले आहेत। त्यांना कायद्यानं संविधानानं अधिकार दिलेले आहेत आणि आपल्याला जो निर्णय पाहिजे आहे तो त्यांच्याकडूनच वधवून घ्यायचा आहे। त्यामुळे त्यांच्यावर चर्चा करावीच लागेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।